बाळा, तू आजवर अनेकदा माझ्याकडे आलास, खूप रडलास, माझ्या चरणावर डोकं ठेवून अनेक गारांनी मांडलीस. स्वामी, माझ्याच नशिबात हा एवढा मोठा संघर्ष का लिहिला आहे? मी तर कोणाचंच कधी वाईट विचार केला नाही, मग माझ्याच वाट्याला ही दुःखाची वादळं का येतात? लोकांनी माझा छळ का केला? हाच एक प्रश्न तू मला आजवर हजारदा लाखो वेळा विचारला असणार आहे. पण लेकरा, आज मी तुला तुझ्याच आयुष्याकडे, तुझ्याच संकटांकडे बघण्याचा एक असा अत्यंत वेगळा दृष्टिकोन देणार आहे, जो ऐकल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुझ्या जगण्याची संपूर्ण दिशाच बदलून जाईल. नीट मनाचे कान उघडून ऐक. ज्या गोष्टीला तू आजवर संकट समजत होतास, ज्याला तुझी अगतिकता मानत होतास आणि ज्या परिस्थितीला तू तुझा स्वभाव पराभव समजत होतास, ती प्रत्यक्षात साक्षात या स्वामींनी तुला दिलेली कोणतीही शिक्षा नव्हतीच रे. ते तर तुझ्या आत्म्याला, तुझ्या कर्तृत्वाला या जगातील सर्वात बलवान आणि यशस्वी बनवण्यासाठी मी रचलेलं एक दिव्य आणि अदृश्य असं चक्रव्यूह होतं. तुला हे समजण्यासाठी मी आज एक खूप वेगळं आणि साधं उदाहरण देतो. जेव्हा एखादा कुंभार मातीचा सुंदर घडा बनवायला घेतो, तेव्हा तो त्या मातीला सुरुवातीला हाताने मळतो, पायाने तुडवतो, चाकावर ठेवून गोल गोल फिरवतो आणि तेवढ्यावरच न थांबता शेवटी त्या मातीला धगधगत्या लाल भडक आगीच्या भट्टीत भाजून काढतो. विचार कर, जर त्या मातीने कुंभाराच्या हाताचा तो मार सहन करायला नकार दिला असता, जर ती माती म्हणाली असती की मला पायाने तुडवू नका, मला आगीत भाजू नका, तर त्या मातीला कधीतरी घडा हे सुंदर आणि पवित्र रूप मिळालं असतं का ग? लोक त्या मातीच्या ढेकळाला कधीतरी देव्हाऱ्यात पवित्र पाणी भरण्यासाठी जागा तरी देतील का? कधीच नाही. तो मार, तो जाळ सहन केला म्हणूनच त्या मातीचे सोने झाले. लेकरा, तू सुद्धा आज त्याच कर्माच्या आणि संघर्षाच्या आगीत भाजला जातोयस. कारण मला तुला रस्त्यावरचा मातीचा ढेकूळ ठेवायचं नाही, तर या जगाचा राजा बनवायचा आहे. तुझ्या आयुष्यात आज जे काही वादळ चालू आहे, जी पैशांची चणचण आहे किंवा लोकांकडून होणारा जो अपमान आहे, ती तुझी बदनामी नाही, तर ती तुझी या संपूर्ण ब्रह्मांडात सर्वात मोठी आणि वेगळी ओळख निर्माण करण्याची साक्षात स्वामींची पूर्वतयारी आहे. जर मी तुला आजच सगळं सुख देऊन टाकलं, तर तू कमजोर बनशील, तुला लोकांची पारख होणार नाही. म्हणून आजपासून रडणं, तक्रार करणं पूर्णपणे थांबव आणि तुझ्या परिस्थितीला एका वेगळ्या विजयी नजरेने बघायला शिक. हा संकटांचा काळ नाही, ही तुझ्या भाग्योदयाची पहिली पायरी आहे. बाळा, तू माझ्या शपथेचा मान ठेवून पहिला भाग पूर्ण ऐकलास. आता या दुसऱ्या भागात मी तुझ्या काळजावर लागलेली सर्वात मोठी जखम बरी करणार आहे. तू नेहमी माझ्याकडे येऊन अत्यंत व्याकुळतेने एकच तक्रार करतोस की स्वामी, जगाचं जाऊ द्या, पण माझ्याच रक्ताच्या लोकांनी, माझ्याच जवळच्या नातेवाईकांनी आणि मी ज्या मित्रांना स्वतःचा जीव मानलं, त्यांनीच माझा वापर केला. सुख होतं तेव्हा सगळे सोबत होते, पण आज जेव्हा माझ्यावर वाईट वेळ आली, पैशांची चणचण भासू लागली, तेव्हा याच लोकांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. ही माणसं अचानक एवढी कशी बदलली? पण लेकरा, आज अक्कलकोटच्या या राजाच्या नजरेने आणि एका वेगळ्या दृष्टिकोनाने या जगाकडे बघ. तुला सत्य काही वेगळंच दिसेल. या जगात कोणीही बदललेलं नाही. ती माणसं पहिल्या दिवसापासून तशीच कपटी, स्वार्थी आणि मतलबी होती. फरक फक्त एवढाच आहे की आधी तुझ्या डोळ्यांवर असणारा अंधश्रद्धेचा, अतिचांगुलपणाचा आणि मोहाचा बुरखा मी माझ्या हाताने ओढून काढला आहे. त्यांनी तुझा विश्वास तोडलेला नाही, तर तुझ्या डोळ्यांसमोर असणाऱ्या खोट्या नात्यांचा भ्रम साक्षात स्वामींनी बाजूला सारला आहे. मग तू रडतोस का?
उलट तू आज माझे आभार मानले पाहिजेस की मी तुला त्या खोट्या लोकांच्या विळख्यातून वेळेत बाहेर काढलं. तुला हे सत्य पचवण्यासाठी मी निसर्गाचं एक अतिशय अटके आणि मनाला भिडणारं उदाहरण देतो. नीट कान उघडून ऐक. जंगलात जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात अचानक भयानक वणवा पेटतो तेव्हा त्या झाडावर वर्षानुवर्ष राहणारे, तिथलेच गोड फळं खाणारे पक्षी सर्वात आधी त्या झाडाला सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पंख पसरून पळून जातात. मग मला सांग बाळा, त्या पेटलेल्या झाडाने त्या पळून गेलेल्या पक्ष्यांवर रागवायचं असतं का? मी तुम्हाला आश्रय दिला, फळं दिली आणि तुम्ही मला संकटात सोडून गेलात असं म्हणून त्या झाडाने रडत बसायचं का? नाही, तो निसर्गाचा नियम आहे. तो वणवा पेटला म्हणूनच त्या झाडाला कळून चुकलं की कोणतं मूळ जमिनीच्या पोटात घट्ट रुजलं आहे आणि कोण फक्त फळांचा आस्वाद घ्यायला आलं होतं. जे मूळ घट्ट असतं ते त्या वणव्यातही जिवंत राहतं आणि पावसाळा येताच पुन्हा हिरवगार होऊन बहरतं. लेकरा, तुझ्याही आयुष्यात आलेली ही पैशांची चणचण, हा अपमानाचा आणि संकटांचा वणवा, हा मी मुद्दामून आणला होता. कारण मला तुझ्या अवतीभोवती असणारे ते स्वार्थी, ढोंगी आणि केवळ सुखाचे सोबती असणारे पक्षी उडवून लावायचे होते. मला बघायचं होतं की जेव्हा तुझ्याकडे देण्यासारखं काहीच नसेल, जेव्हा तुझा खिसा रिकामा असेल, तेव्हा तुझ्यासोबत हक्काने कोण उभं राहतं. आज जे लोक तुला सोडून गेलेत त्यांनी तुझ्यावर कोणताही अन्याय केलेला नाही, तर त्यांनी स्वतःहून बाजूला होऊन तुझ्या आयुष्यातल्या खऱ्या, प्रामाणिक आणि चांगल्या माणसांसाठी जागा रिकामी केली आहे. आजपासून हा दृष्टिकोन मनात ठेव. ज्यांनी तुला संकटात सोडलं त्यांच्याबद्दल मनात राग, द्वेष किंवा सुडाची भावना ठेवू नकोस. कारण राग ठेवला की माणूस आतून जळतो. त्यापेक्षा शांत हो, त्यांच्याकडे बघून एक गोड हसू दे आणि मनातून त्यांना मुक्त कर. परिस्थितीचे आणि माझे आभार मान की तुझ्या आयुष्यातली कचराकोंडी वेळेत साफ झाली. तू एकटा नाहीस. तो वणवा शांत झाल्यावर तुझ्या भाग्याची जी नवी पालवी फुटणार आहे ती संपूर्ण जगाला थक्क करून सोडेल. बाळा, तू नेहमी रात्रंदिवस विचार करतोस की मी इतकी मेहनत करतोय, प्रामाणिकपणे माझे कष्ट सुरू आहेत, तरीही माझं काम, माझा व्यवसाय म्हणावा तसा का चालत नाही. माझ्यासोबतचे लोक पुढे निघून गेले आणि मी अजूनही एकाच जागेवर का संघर्ष करतोय. तू स्वतःला मनातल्या मनात अपयशी समजून घेण्याची खूप मोठी चूक करतोयस. पण थांब, आज तुझा हा गैरसमज दूर करायला साक्षात अक्कलकोटचा राजा तुझ्या समोर आला आहे. तुझ्या कष्टाचं एक वेगळं आणि जगावेगळं सत्य शिकवतो. नीट मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेव. तू कधी बांबूचं झाड पाहिलं आहेस का? जेव्हा एखादा शेतकरी या बांबूचं बीज जमिनीत पेरतो तेव्हा पहिली 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, अगदी सलग 4 वर्ष त्याला रोज न चुकता पाणी द्यावं लागतं. कडक उन्हात खत द्यावं लागतं. त्याची काळजी घ्यावी लागते. पण आश्चर्याची गोष्ट काय माहीत आहे? या संपूर्ण 4 वर्षात जमिनीच्या वर 1 इंच सोडून साधी एक लहान फांदी किंवा मोडसुद्धा उगवून वर येत नाही. 4 वर्ष ती जमीन वरून पूर्णपणे सपाट, कोरडी आणि रिकामी दिसते. जर तिथे एखादा सामान्य माणूस असता तर तो निराश झाला असता आणि म्हणाला असता, माझी संपूर्ण मेहनत वाया गेली, माझं नशीबच खराब होतं, हे बीजच निकामी होतं, असं म्हणून त्याने पाणी देणं सोडून दिलं असतं. पण 5व्या वर्षी, अवघ्या 5व्या वर्षी चमत्कार घडतो. अवघ्या 5 ते 6 आठवड्यांच्या आत तो बांबू जमिनीचा थर फाडून तब्बल 80 ते 90 फूट उंच आभाळाला गवसणी घालतो. मग मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे लेकरा, तो बांबू फक्त त्या शेवटच्या 6 आठवड्यात एवढा उंच वाढला का? नाही, ती पहिली 4 वर्ष जेव्हा तो वरून अजिबात दिसत नव्हता तेव्हा तो जमिनीच्या आत खाली स्वतःची मुळं इतकी खोलवर घट्ट आणि मजबूत करत होता, जेणेकरून भविष्यात जेव्हा तो 90 फूट उंच उभा राहील तेव्हा जगातील मोठी मोठी वादळं, वारा किंवा पाऊसही त्याला साधे हलवू किंवा पाडू शकणार नाही. जर त्याने ती पहिली 4 वर्ष जमिनीत खाली पाया मजबूत केला नसता तर पहिल्याच वारात तो उन्मळून पडला असता.
बाळा, तुझंही आज असंच चालू आहे. तुझी ही पहिली काही वर्ष, तुझे हे रोजचे कष्ट, तुझे हे प्रयत्न अजिबात वाया गेले नाहीत. तू आज अपयशी नाहीस, तर तू त्या बांबूसारखा जमिनीच्या आत शांत राहून तुझा पाया मजबूत करतोयस, तुझा अनुभव वाढवतोयस, तुझी ताकद गोळा करतोयस. जगाला वाटतं तू एकाच जागी थांबला आहेस, पण मला माहिती आहे तू आतून किती प्रगल्भ होतोयस. ज्या दिवशी तुझ्या भाग्याचा, तुझ्या यशाचा अंकुर जमिनीत फाडून वर येईल, त्या दिवशी तुझी प्रगती, तुझं नाव आणि तुझं यश पाहून संपूर्ण जग थक्क होऊन जाईल. जे आज तुला नावं ठेवतात तेच लोक उद्या तुझ्याकडे बघून टाळ्या वाजवतील. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे.